थँक्यू प्रभूजी शेडके सर. वळूया मॅच कडे. महत्वाची मॅच, 4 षटकांची मॅच असेल. गोलंदाजी ट्रॅकवरती आपण रोहन, तर समोर अमित अण्णा आणि यश चौधरी. मथाणे गावातील आणि उज्ज्वल संघ मथाणे मधले दोन महत्वाचे फलंदाज. बॅटल इथे रंगणार इज नो डाऊट. गोलंदाजी ट्रॅकवरती रोहन दाखल झालाय. कडवी झुंज द्यायची आहे आम्हाला आणि विजय संपादन करायचा आहे. ही महत्वाकांक्षा असेल दोन्ही संघाच्या प्रत्येक खेळाडूची आणि त्यासाठी चाललंय प्रयत्नांची पराकाष्ठा. मैदानाच्या आतमध्ये यशच्या विपक्ष मात्र उभा राहिलाय रोहन. दोन्ही खेळाडूंकडे प्रचंड असा अनुभव आहे, प्रचंड असं टॅलेंट आहे आणि या टॅलेंटला दाखवण्यासाठी मात्र दाखल झाल्यात बाप्पा मोरिया क्लबच्या नियोजनामध्ये. व्हॉट अ शॉट, व्हॉट अ स्टनिंग शॉट. जबरदस्त अप्रतिम बल्लेबाजी यशकडनं बघायला मिळते. स्केअर ऑफ द विकेट, एक बेहतरीन कट शॉट. धावसंख्या 4 ने या ठिकाणी स्टार्ट देताना मिस्टर यश इन टू द गॅप मध्ये देखणा शॉट ज्याला म्हटलं जातं. क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा हा कट शॉट. रोहनच्या अगेन्स्ट खेळताना यश. पुढचा चेंडू यावेळेला फुल टॉच चेंडू होता. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. शॉट मिडॉनला सिंगल आणि अंपायर कॉल इट्स नो. बीमर आपल्याला बघायला मिळतो. 1+1. एकंदरीत 6 धावा ऑन स्कोर कार्ड. येणाऱ्या चेंडूवरती आहे लायसन्स फ्री हिटचं. अमित अण्णा एक आक्रमक बॅटर आहेत आणि व्हेरी फर्स्ट बॉल फेस करताना मात्र संधी आहे त्यांच्याकडे. फ्री हिटचा चेंडू. 6 धावा स्कोर कार्ड वरती. रोहन गोलंदाजी ट्रॅकवर. शॉर्ट बॉल, गतीला थोडंसं परिवर्तन केलं. बॅकवर्ड टॉस स्क्वेअर लेग मध्ये डीप मध्ये खेळाडू आहे. चांगलं शतरक्षण आणि चांगला थ्रो. धावसंख्या 7 वर स्थिरावली गेले. क्रिकेट म्हणजे तुमच्या बुद्धिमत्तेचा खेळ आहे आणि या खेळामध्ये तुमची जी स्ट्रॅटेजी आहे, तुमची जी रणनीती आहे आणि तुमचं जे योगदान आहे त्याच्यावरती भरपूर काही अवलंबून असतं तुमचा मॅचचा जय किंवा पराजय. इथे मात्र येस साठी आपण बघू शकाल 30 यार्ड सर्कलच्या बाहेर जे फिल्डर आहेत त्याच्यामध्ये एक मिड विकेट आणि दुसरा डीप एक्स्ट्रा कव्हर्सला आणि एक लॉंग ऑन. यावेळेला लेग गलीला चेंडू ट्रॅव्हल झाला. इट्स अ डॉट बॉल. पहिला चेंडू चौकार, त्याच्यानंतर नो बॉल आणि त्यानंतर मात्र कन्सिस्टन्सी, कम बॅकिंग. रोहन यांची एक्युरेसी या ठिकाणी बघायला मिळते. गुड कम बॅकिंग. फ्रंटलाईन गोलंदाज मी का आहे, कारण माझ्याकडे ती गुणवत्ता आहे. आणि इथे पोलचा फटका. शॉर्ट बॉल भिरकावून दिलाय. ओ माय गॉड, जबरदस्त एफर्ट तिथे बघायला मिळतात परंतु चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. धावसंख्या 6 ने फ्लाय झाले आणि 13 वरती पोहोचली गेली आहे. 13 रन्स ऑन स्कोर कार्ड. यश चौधरी अनेक स्पर्धा गाजवताना हा दिसतोय आणि सुप्रीमो खेळायची ही प्रबळ इच्छा आहे माझी आणि त्यासाठी मात्र मला तयारी करायची आहे हे सांगताना यश. इथे मात्र मिस टाइम शॉट आणि यश यांच्या खेळीला लागतोय पूर्ण विराम. शॉट इम्प्रोव्हायझेशन करण्याचा प्रयत्न होता, इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न होता, थोडासा बॅलन्स चुकला आणि त्यानंतर बॉल हवेमध्ये आणि पुढचं कार्य करताना शतरक्षक बघायला मिळाला दर्शन आणि पहिला विकेट. या ठिकाणी पॅव्हिलियन कडे येताना तंबूच्या आसऱ्याला येताना यश चौधरी डिपार्टेड अल्ली. लवकर मागे परतताना न्यूमान दाखल झाला त्यांची जागा घेण्यासाठी. त्यांचेच बंधू दीपेश मैदानाच्या आतमध्ये. पहिला विकेट धावसंख्या 13 असताना $13 रन्स ऑन स्कोर कार्ड. दीपेश त्यांचे मोठे बंधू मैदानाच्या आतमध्ये येत आहेत.
शेवटचा चेंडू येणं शेष आहे. एक शेवटचा चेंडू येणं शेष आहे. चला लवकर फील्ड सजून घ्या. धावसंख्या थांबले ती 13. अंतिम चेंडू शेष आहे. दीपेश ऑन स्ट्राईकला आपल्याला बघायला मिळतील. एक अद्भुत असं नियोजन या स्पर्धेचं. अग्रनामांकित अशी ही स्पर्धा खऱ्या अर्थाने तमाम क्रीडा रसिकांच्या नजरा वेधून घेताना भव्य दिव्य नियोजन काय असतं, त्याचं वेल मॅनेजमेंट काय असतं, हे बाप्पा मोरया क्रिकेट क्लबच्या माध्यमातून आपण गेली 3 पर्व बघतोय. यंदाचं 3रं एडिशन. अल्टी पल्टी फॅन्सी शॉट खेळण्याचा प्रयत्न. इट्स अ डॉट बॉल. षटकाची झाली समाप्ती. 13 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 13 रन्स ऑन अ स्कोर कार्ड. जबरदस्त नियोजन आपण बघतायत. तसं सकाळच्या सत्रामध्ये आम्ही म्हटलं की समोर उंच डोंगर आणि त्यानंतर मात्र मैदानी सखल भाग या गावाची या मैदानाची शोभा वाढवताना आजूबाजूला आपण बघितलं तर हिरवलीने नटलेला सुंदर परिसर, मनाला मोहून टाकणारं असं मंत्रमुग्ध करणारं वातावरण आणि त्यामध्ये आपल्या विभागातील स्टारकास्ट जर मैदानाच्या आतमध्ये खेळत असेल तर सोने पे सुहागा म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये. गोलंदाजी ट्रॅकवर चांगला चेंडू आहे. थोडासा अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न होता अमित अण्णाचा. शेवटच्या क्षणी मात्र डाऊन द ग्राउंड शॉट खेळण्याचा प्रयत्न. इट्स अ डॉट बॉल. डॉट बॉल जेवढे येतील तेवढे मात्र जमेची बाजू असेल सरतोडी संघासाठी. चांगली गोलंदाजी करतायत अमर. पुढचा चेंडू आणि यावेळेला डाऊन द ग्राउंड. मी मगाशी म्हटलं होतं की हाच प्रयत्न होता मागच्या चेंडूवरती, परंतु तो अयशस्वी झालाय आणि अमित त्यांना मात्र नाराज असतील. महत्वाच्या मॅच मध्ये योगदान न देता परततायत मिस्टर अमित पाटील उर्फांना. दुसरा मोठा हादरा बसोय उज्ज्वल संघ मथाणे संघाला. धावसंख्या 13 असताना मिस्टर तन्मय मैदानाच्या आतमध्ये जात आहेत मंद मंद पावलाने. मनामध्ये विचारांचं काहूर आहे की ते मात्र दीपेश आणि तन्मयला एक चांगलं योगदान द्यावं लागेल. चांगल्या धावा बनवाव्या लागतील. या मॅचला जर बनवायचं आहे तर इथून एक पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल आणि या मॅच मध्ये जर सरतोडी संघाला आणखीन पकड बनवायची असेल, कन्सॉलिडेट करावा लागेल हा प्रेशर, तर मात्र विकेट किंवा डॉट बॉल शिवाय पर्याय नाहीये. आणि इथून जर एखादा विकेट आला हा प्रेशर कन्सॉलिडेट होईल उज्ज्वल संघ मथाणे संघाच्या बाजूने. पुढचा चेंडू चांगला आणखीन एक दर्जेदार चेंडू आहे. पायामध्ये कुठलंही फुटवर्क दिसलं नाही यावेळेला. कडे खेळण्याचा प्रयत्न. ऑन साइडला फक्त बॅटला ड्रिल केलं आणि चेंडूने आपलं काम करत त्याच्यावरती लिहिलं गेलं इट्स अ डॉट बॉल. स्कोर 7-13. लॉस ऑफ 2 विकेट. एक अभूतपूर्व अशी गोलंदाजी गोलंदाजाकडनं बघायला मिळते. यावेळेला पॉइंटला खेळण्याचा प्रयत्न. डीप बॅकवर्ड पॉइंटला चेंडू वेगाने ट्रॅव्हल होतो. एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू आपल्या उजव्या बाजूने धावत मात्र चेंडूला थांबवण्याचा प्रयत्न करतोय. मात्र चेंडू सरळ जाईल सीमा रेषेच्या बाहेर. हा आलाय चौकार. ऊर्जा देणारा चौकार असेल तन्मयला. 17 रन ऑन स्कोर कार्ड. प्रत्येक धाव इथून तुम्हाला ऊर्जा देईल, लढण्यासाठी प्रेरणा देईल, जिद्द तुमच्या मनामध्ये निर्माण करेल आणि ती निर्माण करण्यासाठी तुमचं मेडिटेशन, तुमची गेम स्ट्रॅटेजी, तुमचं गेम प्लॅनिंग, स्वतःवरती असलेला विश्वास भरपूर काही महत्वाचा आहे. पुढचा चेंडू घेऊन तयार होताना गोलंदाज अमर. चेंडू क्रमांक 5. ओ यावेळेला डाऊन द ग्राउंड. प्रॉपर टायमिंग आहे की नाही. यावेळेला फटका फसलाय आणि एकाच ठिकाणी मात्र अमित अण्णा आणि त्यानंतर तन्मय बाद होऊन परतताना तंबूच्या आसऱ्याला. आणखीन एक धक्का तन्मयच्या रूपानं. न्यू मॅन मैदानाच्या आतमध्ये जाईल. साहिल
अमित तन्नाचा तोच प्रयत्न होता डाऊन द ग्राउंड खेळण्याचा. तन्मयनी तोही प्रयत्न केला आणि तोही तिकडे विफल झालाय. आता साहिल मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. धावा स्कोर कार्ड वरती 17 आणि या षटकातील असेल शेवटचा चेंडू. थोडस स्पीडअप करा गेम सरतोडी संघ, कारण अजूनही आपल्याला एक मॅच खेळायची आहे, याची आपण नोंद घ्या. आजचं शेड्यूल जर पूर्ण झालं पुढचा चेंडू साहिल. एक अप्रतिम मॅनेजमेंट बाप्पा मोर्या क्रिकेटच्या माध्यमातून टेनिस क्रिकेटचा महासंग्राम आपण अनुभवतोय. पुढचा चेंडू यावेळेला बॅटला ब्रश करताना चेंडू येतोय सरळ सीमारेषेच्या बाहेर. लॉंग स्टॉप रिजन मधनं आलाय हा चौकार. 21 वरती स्कोर कार्ड स्थिरावले गेले. साहिलच्या बॅटमधनं आलेल्या 4 धावा 10.50च्या सरासरीने 21 धावा ऑन स्कोर कार्ड. महत्वाचे 2-3 फलंदाज तन्मय, त्याच्यानंतर यश आणि अमित पाटील हे तंबूच्या आसऱ्याला परतल्यात. आणि गोलंदाजीसाठी प्राचारण करतायत सागर. समुद्र म्हटल्यानंतर समुद्र तुम्हाला भरपूर काही देत असतो. चला सागर गोलंदाजी ट्रॅकवर. समोर दीपेश. हॅट्रिक षटकार ज्याने आपल्या नावावरती नोंदवलेले आहेत, तोच इन फॉर्म बॅटर, मॅन इन गोल्डन फॉर्म मिस्टर दीपेश. समोर सागर आहे. पुढचा चेंडू चांगल्या चेंडूने स्टार्ट देत आहेत सागर. संघर्ष भरपूर मोठा आहे. एका बाजूने आपण उज्ज्वल संघ मथाणे संघाला बघितलं, त्यांची दहशत आहे, त्यांचा दरार आहे. आणि दुसऱ्या बाजूने जर आपण सरतोडी संघाला बघितलं तर लढवई आणि बलाढ्य संघ म्हणून त्यांनाही गणलं जातं. तर तिथे बॅटल भरपूर मोठा आहे. पुढचा चेंडू पहिला चेंडू डॉट हाताळताना आपलं वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करताय सागर आणि त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी दीपेश तयार आहेत. याही वेळेला आय साइड पूर्णतः डळमळीत झालेली. शेवटच्या क्षणी फोकस नव्हता चेंडूवरती आणि त्याचाच फायदा. इट्स अ डॉट बॉल. आता मात्र थोडेसे आवाज ऐकू येत आहेत, कारण येणाऱ्या क्षणाची ती चाहूल आहे. संकटाची चाहूल ज्या वेळेला लागते त्यावेळेला विचारांचं मंथन हे आपल्याला सातत्याने बघायला मिळते. पुढचा चेंडू. स्कोर स्टे ऑन 21. पुढचा चेंडू फुलटॉस आणि हाही चेंडू या वेळेला मात्र क्लिअर करतायत दीपेश. षटकार आलाय. अतिशय अप्रतिम शॉट. प्रत्येक चेंडूला षटकार मारण्याचा प्रयत्न, परंतु इथे 2 डॉट गेल्यानंतर आलाय महत्वाचा षटकार. ह्यू 6 27. 3 चेंडू 6 धावा खर्च करतायत सागर. शॉर्ट बॉल. टायमिंग प्रॉपर आहे. पूलचा फटका मिड विकेटला क्लिअर करताना दीपेश या वेळेला सांगतोय 2 चेंडू डॉट गेले, हरकत नाहीये, मी माझी आक्रमकता दाखवेन. आणि ते बॅक टू बॅक 2 हवाई फायर. 33 रन्स ऑन स्कोर कार्ड. 2 चेंडूवरती अधिराज्य होतं सागरचं आणि 2 चेंडूवरती वर्चस्व आहे दीपेश यांचं. तुंबळ युद्ध, जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये. एक जबरदस्त टफ फाइट. बघूया सागर मात्र कमबॅकिंग करेल का. समोर दीपेश अप्रतिम माइंड गेम खेळताना क्लास 1 बॅटिंग करतायत. पुढचा चेंडू आणि यावेळेला पूल करण्याचा प्रयत्न, गॅप शोधण्याचा प्रयत्न. चांगली फिल्डिंग तिथे आहे. एक धाव कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा अटेम्प्ट सुद्धा यशस्वी होतोय आणि धावसंख्या पोहोचली ती 35 वरती. 35 धावा. जबरदस्त मॅच.
मोक्याच्या क्षणी खचून चालणार नाही. खचलास जर आज तू राख होईल स्वप्नांची, एका क्षणात संपेल सगळं आणि माती होईल अपेक्षाची. जागा हो पेटून उठण फोड पुन्हा एकदा डरकाळी, लोळेल शत्रू पाठीवर जेव्हा श्वास घेईन मी तेव्हा. पुढचा चेंडू आणि इथे आणखीन एक दर्जेदार शॉट की आउट आणि विकेटचं पतन होताना झटका लागतो या ठिकाणी. चौथा उज्ज्वल संघ मथाणे संघाला आणि 3 षटकाची समाप्ती झाली. धावा स्कोर कार्ड वरती 35. 35 रन्स ऑन स्कोर कार्ड. शेवटचे 6 चेंडू आणि गोलंदाजी ट्रॅक वरती येतोय. सिद्धार्थ पवार गोलंदाजी ट्रॅक वरती 35 धावा. मॅच इथे दुहेरी वळणावरती उभी आहे. चांगली धावसंख्या आहे. अंतिम षटकावरती मॅच किती उत्सुकता, किती स्टीप टार्गेट ठेवलं जाईल हे मात्र लक्षात येईल. बघूया. पवार गोलंदाजी ट्रॅक वरती आहे. पहिला चेंडू आणि इथे मिस टाइम. पवार कवार विकेट घेताना विकेटचं पतन. 35 वरती आणखीन एक धक्का उज्ज्वल संघ मथाण्याला लागतोय. आमच्या मान्यवरांचं शुभाग म्हणते वेलकम. MSCB चे साहेब रामबाग विभाग सफाळे विभाग आदरणीय मैतुले साहेबांचं शुभ आगमन झालंय. पैतुले साहेबांचं शुभ आगमन झालंय. वेलकम सर. हृदयाच्या अंतकरणापासून आमच्या मुख्य मंचावरती आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. आपण आलात आणि आमच्या स्पर्धेला 4 चांद लागलेले आहेत. आम्ही आपले ऋणी आहोत. आपला जीवनातील आपला अमूल्य वेळ तुम्ही आम्हाला दिलात त्याबद्दल थँक्यू. आणि तुमच्या माहितीसाठी आम्ही सांगू इच्छितो की सफाळे विभागातील 2 मातबर संघ या ठिकाणी 2 हात करतात. फलंदाजी करणारा संघ आपल्याला उज्ज्वल संघ मथाणे गावाला बिलॉंग करतोय आणि क्षेत्ररक्षण करणारा संघ हा सरतोडी संघ आहे. अंतिम षटक शेष आणि धावा स्कोर कार्ड वरती 35. पुढचा चेंडू ही वेळेला डॉट बॉल आलाय. जबरदस्त तेज तर्रार गोलंदाजी. शेवटचे 4 चेंडूंचा खेळ शेष आहे. अभी नाही तो कभी नाही, कारण या 4 चेंडूमध्ये येणाऱ्या धावा तुमचं मनोबल वाढवतील. इथे मात्र अतिरिक्त चेंडू हाताळला गेलाय. पंचांचे दोन्ही हात हवेमध्ये. धावसंख्या 36 वर पोहोचलंय. शेवटचे 4 चेंडूंचा खेळ शेष आहे. पुढचा चेंडू आणि इथे चेंडूला एक्झिक्यूट करताना लॉंग ऑन मध्ये प्रोटेक्शन आहे. फक्त एका धाबेवरती सॅटिस्फाईड व्हावं लागेल. 37. शेवटचे 3 चेंडूंचा खेळ शेष आहे पहिल्या इनिंग मधला. पुढचा चेंडू आणि आणखीन एक स्क्वेअर चेंडू. थोडस नियंत्रण ठेवावं लागेल. 38 धावा. नियंत्रण ज्याच्या खेळामध्ये आहे किंवा ज्याच्या जीवनामध्ये ते खूप सुखी आणि समाधानी सातत्याने आपण बघतोय. 38. पुढचा चेंडू घेऊन तयार. ओ टायमिंग चुकलं यावेळेला. मिस टाइम शॉट. ओ माय गॉड. झेल सुटला गेलाय आणि 2 धावा मात्र या ठिकाणी मिळतील. धावसंख्या 2 ने पुढे जाताना पोहोचले ती 4-0. 40 धावा. टू टू गो. 4-0. याही वेळेला ब्लाइंड शॉट खेळण्याचा प्रयत्न आहे. थोडस नाराज केलंय उज्ज्वल संघ मथाण्याच्या बॅटरनं, कारण ज्या पद्धतीने शॉट हवे आहेत प्रॉपर मिडल करणं गरजेचं आहे
आणि ऑन मेरिट खेळणं गरजेचं आहे, परंतु ब्लाइंड शॉट खेळण्याचा प्रयत्न, बॅटला ड्रिल करतायत ऑन साइडला आणि चेंडू आणि फळीमध्ये संपर्क नाहीये. गुड बॉलिंग, अनदर गुड डिलिव्हरी बघायला मिळते. सिंगल कंप्लीट झाले. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि 41 धावा, 42 टू विन, 42 धावांचं टार्गेट. सन्माननीय संतोषजी घरत सरांना आम्ही विनंती करतोय. नुकताच आपल्या मुख्य पाहुण्यांचं शुभ आगमन झालंय. सन्माननीय महोदय अनिरुद्ध बैतुले सरांचं शुभ आगमन झालंय. त्यांचा शुभ सन्मान, अतिथी देव भव ही आपली संस्कृती आणि त्यांचा शुभ सन्मान या ठिकाणी आपण करतोय. सरांना आम्ही विनंती करतोय की आपण या मायेचं पुष्पगुच्छ देऊन अनिरुद्ध बैतुले सरांचा आपण शुभ सन्मान या ठिकाणी करतोय. जोरदार टाळ्यांचा गजर सरांसाठी झाला पाहिजेत. या पुष्पाप्रमाणे आपण सदैव फुलत राहा ही आम्ही ईश्वरचरणी प्रार्थना करतोय. आणि आपण आज विनंती करतोय की आपण स्थानपन्न हो आणि या मॅचचा मनमुरादपणे आनंद आपल्या मुख्य मंचावरून घ्यायचा आहे. त्यानंतर वळूया आपण सेकंड इनिंगकडे आणि तिथे पुनश्च गोड आवाज आपल्याला ऐकायला मिळेल प्रमोदजी शेडगे सरांचा. टार्गेट सेट केले गेले ते 42 धावांचं. दरम्यान एक महत्त्वाची सूचना, बॅड लाईट मैदानाच्या आतमध्ये येण्याचे संकेत आहेत आणि आपण एक भव्य दिव्य स्पर्धा या ठिकाणी बघतोय आणि जास्तीत जास्त षटक खेळता यावे आपल्याला, म्हणून जी याच्यानंतरची मॅच आहे ती आपण संडेला ॲक्युरेट 9 वाजता खेळवणार आहोत आणि ती मॅच असेल दांडाखाडी विपक्ष श्री जागमाता रावळे संघाच्या संघनायकांनी नोंद घ्यायची आहे आणि कृपया थोडंसं सहकार्य करत आम्हाला 9 वाजता या ठिकाणी रिपोर्टिंग करायची आहे. संडेच्या दिवशीची दक्षता घ्या. जाऊया मॅचच्या दिशेने. धन्यवाद अजितजी पाटील यांचा आवाज आपण या स्पर्धेमध्ये ऐकतायत. म्हणजेच आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी हा शेवटचा सामना असेल आजच्या शेड्यूल मधला. जो पेंडिंग राहील तो मात्र आपण आयोजकांनी विचार विनिमय करून कोणत्याही संघाला एका संघाला त्याचा फटका न मिळावा त्याकरता आपण पाहू शकतायत हा विचार विनिमय करून निर्णय घेतला गेलाय. तर दोन्हीही संघांनी कोऑपरेट करा शेवटच्या दिवसामध्ये. कुर्लाई सरतोडी वर्सेस आपण पाहतायत उज्ज्वल संघ मथाने. या दोन संघांच्या दरम्यान आपल्याला सामना पाहायला मिळतोय. तांडाखाडी टीम आणि या वेळेला आपण पाहू शकतायत 9 वाजता ते हजर राहतील. अक्षय गायकवाड या ठिकाणी उपस्थित होत आहेत, त्यांचं सुद्धा करूया वेलकम. एक चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून. पहिलाच बॉल तुषार घरत गेल्या मॅच मध्ये फ्लॉप ठरला गेला होता. या मॅच मध्ये त्याच्याकडून खूप काही साऱ्या अपेक्षा असणार आहेत. पहिल्या बॉलचा खेळ समाप्ती होत असताना संघाची धावसंख्या 0, 42 धावांचं टार्गेट सेट केले गेले 4 षटकांमध्ये. दोन्ही संघ बलाढ्य आहेत, दोन्ही संघ मातब्बर. अप्रतिम ह्या वेळेला ट्रॅकला स्पर्श करून जात असताना हा चेंडू पाहायला मिळतोय. दोन्ही पंच दक्ष आहेत आणि पॉप्युलर पंच म्हणून ज्यांची ओळख या टेनिस बॉल क्रिकेटला मिळाले. क्वांटिटीपेक्षा क्वालिटी इज मोस्ट इम्पॉर्टंट ज्यांनी जोपासले गेले. आमचे लाडके प्रेक्षक राजे या स्पर्धेच्या माध्यमातून उपस्थित झालेत, त्यांचं करूया आपण सहर्ष स्वागतम. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ते फलकावर 0. 2 बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. यावर ऑफ साईडला ही ताकद आहे, ही ओळख आहे. तुषार घरत जास्त वेळ शांत बसणार नाही.
इनसाइड आउटचा फटका, बॉडमॅनचा चांगला वापर केला, मनगडाचा वापर करत चेंडूला पाठवला बाउंड्री लाईनच्या बाहेर. सुस्वागतम षटकार. फटका खेळला होता, अप्रतिम, चांगलं फुटवर्क, चांगलं टायमिंग, सरळ बॅटचा उपयोग केलाय, अप्रतिम. बॅक टू द बॉलर हेड, परंतु काय फिल्डिंग राहिले त्या ठिकाणी. साहिल, व्हॉट अ फिल्डिंग. आपल्या संघासाठी 3 धावा त्याने रोखल्या गेल्यात. हे आहे क्रिकेट मधील खऱ्या अर्थानं एफर्ट. 100% मेहनत कशी करावी हे साहिलने यावेळेला दर्शवून दिलं गेलं. ब्रिलियंट पीस ऑफ फिल्डिंग एअर बाय साहिल. संघाची धावसंख्या 7च्या घरामध्ये जाऊन पोहोचले गेली. बॉल फेकून झाले 4. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर पहिलं हे प्रगतीपथावर पॉवर प्लेचं मॅन्डेटरी आपल्याला पाहायला मिळतं. ऑन साइडला सिद्धार्थ पवार पॉवरफुल बॅटिंग करत असताना आजच्या दिवसामध्ये धमाकेदार षटकार यश चौधरीच्या अगेन्स्ट खेळलं गेलं आणि सरळ चेंडूला पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. सर तोडी ब्रँडचा ब्रँडेड षटकार. बिंदास लावा आता फिल्डिंग, चौकात येतोय आमचा किंग. बिंदास लावा आता फिल्डिंग, चौकात येतोय आमचा. बिंदास लावा आता फिल्डिंग, चौकात येतोय. काय फटका खेळला होता, बॉडमॅनचा चांगला वापर केला, चेंडूला येऊन दिलं. चेंडू खूप वेगाने आला होता आणि तेवढ्याच पद्धतीने बॅट फिरवण्याची त्याची शैली आपल्याला पाहायला मिळते. उमर 11 या टीम बरोबर याच खेळाडूने काय ओपनच्या टीम अगेन्स्ट बॅटिंग केली होती एबी ट्रॉफीला नाईटच्या स्पर्धेमध्ये. इथून स्लोवर वन चेंडू थोडासा दिलासा दिला अमित पाटील अण्णाने आणि ऑफ स्टंपच्या थोडंसं बाहेर चेंडूला पिच केलं. इथून धावसंख्या झालेली आहे 13. आता येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 18 आणि 18 बॉल मध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या अजून सुद्धा आपण पाहू शकता 29. अठरा बॉल आणि 29 रन. सूर्य हळूहळू अस्ताला जात असताना आपण पाहू शकाल. अतिशय सुंदर आल्हाददायक असं वातावरण. थंडीचे दिवस आहेत. अगदी आपण शेवटच्या या डिसेंबरच्या एंडिंग पर्यंत पोहोचलो गेलेत आणि इंग्रजी कॅलेंडर नुसार आपण पाहिलं तर नवीन वर्षाला सुरुवात, परंतु मराठी खऱ्या अर्थानं हिंदू वर्षाच्या कॅलेंडर नुसार आपण पाहिलं तर गुढी पाडव्याच्या निमित्ताने आपण सातत्याने ती सुरुवात करत असतो. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. शेखर किनी आज खूप चांगली स्कोरिंग त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. मॅन्युअल स्कोरर, डिजिटल स्कोरर आणि स्वतः पाटील नेटवर्कचे एक अप्रतिम अपडेटर आपल्याला पाहायला मिळत आहेत. ते जतीन किनी, मेहुल पाटील आणि शेखर किनी, कपिल पाटील. फुलटॉस बॉल, तंत्रशुद्ध फटका आहे, परंतु इथे जर आपण पाहिलं तर यस टेकन, गुड कॅच, फलंदाज बाद, बॅक टू द डगआउट, 13 लॉस ऑफ 1 विकेट. कंपॅरिझन करताना प्रतिस्पर्धी संघाचा सुद्धा पहिला विकेट 13 वर गेला होता. आता इथून दुसऱ्या षटकातील पहिल्याच बॉलवर दीपेश चौधरीला मिळते विकेट. ऑफ साइडला बुद्धिमत्तेचं क्रिकेट खेळत असताना फक्त सिंगलला यावेळेला जरूर भर दिली जाते. सिंगलवर एकदा वर्जित केली जाते. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 14 रन्स. येणारे बॉल 16 आहेत आणि 16 बॉलमध्ये विजयासाठी 28 रनची आवश्यकता आहे. 42 धावांचं टार्गेट सेट केलं गेलं. या वेळेला बॅट चेंज,
सिद्धार्थ पवार बॅक टू द डगआउट. दीपेश चौधरीने गेम प्लॅनिंग केलं. दुसऱ्या षटकामध्ये महत्वपूर्ण 2 विकेट्स मिळवलेत. अफलातून गोलंदाजी रोहन पवार. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये जाईपर्यंत यावळूया सिद्धिविनायक म्युझिकल डीजे. वेलकम बॅक. धन्यवाद कॅन्डी. संघाची धाव संख्या 14 वर जाऊन पोहोचली गेली. बॉल फेकून झाले ते 3. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर. सामन्यामध्ये ट्विस्ट निर्माण होईल यात मात्र शंका नाही, कारण दीपेश चौधरीने पलटवार केलाय. उलटाच बॉल होता, वेगवान चेंडू होता आणि वेगाने टाकलेला हा चेंडू, म्हणूनच बॅट थोडीशी पाठीमागे जात असताना रोहन पवारची पाहायला मिळते. 1 रन्स मेल. एका धावेने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 15च्या घरामध्ये जाऊन पोहोचले गेले. 15 रन्स. 4 बॉलचा खेळ झालाय. षटक क्रमांक पहिला आपण पाहिलं 13 धावा आल्या आणि 1 गडी बाद केला. एकंदरीत 13 धावांवर कोणताही गडी बाद झाला नव्हता. दुसऱ्या षटकामध्ये 2 महत्वपूर्ण विकेट मिळवले. तुषार घरतला माघारी परतावा लागला आणि सिद्धार्थ पवार ही सलामीची जोडी. ऑफ साइडला हलक्याच्या हाताने बुद्धिमत्तेचं क्रिकेट खेळत असताना फक्त सिंगलला भर दिली जाते. दुसऱ्या धावेसाठी निघाले. तिथून मात्र आपण पाहू शकाल हे काय घडलं गेलं. रोहन पवारने जरूर थोडीशी घाई केली की काय. दोघांमध्ये कोऑर्डिनेशन चुकीचं ठरलं. कॉलिंग चुकीचं होतं आणि त्याचा फटका मात्र मिळाला रोहन पवारला, त्याच्या संघाला. आता डावाला संघाला स्वतःला कोण सावरेल याकडे लक्ष असेल. रवींद्र आणि रोहन पवार या 2 फलंदाजांमध्ये थोडंसं तालमेलची कमी पाहायला मिळाली. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. 16 रन झालेले आहेत. आता विजयासाठी बॉल आहेत तुमच्याकडे 13 आणि 13 बॉल मध्ये अजून सुद्धा 26 रनची आवश्यकता आहे. 13 बॉल आणि 26 रन्स. काय दीपेश चौधरीने गोलंदाजी केले. झटपट गोलंदाजी करत असताना 2 फलंदाजांना माघारी परतावं लागलं. विकेट टेकर गोलंदाज मी आहे हे दर्शवत असताना त्याने दर्शवून दिलं. ग्रेट बॉलिंग. रोहन पवार बॅक टू द डगआउट. जेव्हा तुम्ही रनआउटची विकेट फेकता त्यावेळेला चर्चा खूप होते की गरज काय होती यावेळेला दुसरी धाव घेण्याची, कारण रोहन पवारकडे पॉवरफुल बॅटिंग करण्याची कला आहे. परंतु इथे अतिघाई संकटात नाही. इट इज नो यूज क्राइंग टू स्प्लिट मिल्क. दूध होतो गेल्यानंतर शोक करण्यात काहीच अर्थ नसतो. वाईट यॉर्करचा चेंडू अगदी मात्र सुंदर पद्धतीने खेळला गेलाय. फिल्डर येत आहेत. फिल्डरने मात्र जीवाची आकांक्षा केली. व्हॉट अ फिल्डिंग. सुपर फिल्डिंग पाहायला मिळते. निहार पुढे सरसावला गेला होता आणि पाहता पाहता या वेळेला आपण पाहू शकता 3 धावा कंप्लीट केल्या गेल्या. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 19च्या घरामध्ये जाऊन पोहोचली गेली. आदरणीय सन्माननीय बाप्पा मोरिया चषक देणगीदार आपण पाहू शकतायत. हर प्रत्येक स्पर्धेमध्ये ज्यांचं योगदान असतं असे त्रिशिका 11चे जे आपण पाहू शकतायत आदरणीय सन्माननीय किरणजी कारभारी साहेब यांच्याकडून 555 रुपये आर्थिक सहाय्य आल्याबद्दल मंडळ त्यांचा टाळ्या वाजवून आभार व्यक्त करतायत. त्यांच्यासाठी खरोखरच जेवढं ऋणी राहावं तेवढं कमीच आहे. 555 रुपये आर्थिक सहाय्य. आणि त्याच पद्धतीने आपण पाहू शकता त्यांचं बॅनर्स त्रिशिका 11चा सुद्धा आपण उद्याच्या दिवसात त्यांचा कटआउट आपल्याला पाहायला मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 19च्या घरामध्ये जाऊन पोहोचली गेली. 19 रन्स. सामना बॅलन्सिंग आहे. 23 रनची आवश्यकता. दीपेश चौधरीचं टर्निंग पॉइंट षटक ठरेल का, परंतु अजून 2 षटके येणं बाकी आहेत. अमित पाटील अण्णा विकेट टेकर गोलंदाज यावेळेला शफल होऊन करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. ते विकेट मिळण्याचे चान्सेस जरूर आहेत. हा ना करता करता सिंगल मेल सिंगल मधून डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न होता. रवींद्र यांचं लक्ष केंद्रित नव्हतं. लेग बाईचा इशारा विरल नायर सरांकडून येत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. 20 रन्स ऑन द बोर्ड. 22 रनची अजून सुद्धा नितांत आवश्यकता आहे आई कुर्लाई सरतोडी या टीमला विजयाकरता. ऑन साइडला खेळलाय. पुलचा फटका तर आहे आणि इथून आपण पाहतायत प्रवास समाप्तीवर. रवींद्र काय कॅच कॅरी केला. कुशल चौधरी त्या ठिकाणी पुढे सरसावले होते. हॅटकॅप परिधान करणारे. मॅग्निफिसंट कॅच. फलंदाज बाद. बॅक टू द डगआउट. विकेट डाऊन. ऐसे सजन
वेलकम बॅक. आता उर्वरित 10 बॉल राहिलेत आणि 10 बॉल मध्ये विजयासाठी 22 रनची आवश्यकता आहे आणि विकेट 4 गडी बाद झालेत. 4 विकेट्स आतापर्यंत मिळवलेत. प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळले होते. यस, व्हाईट बॉलचा इशारा पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर 21 धावा. या फलकावर आजच्या दिवसात रिव्ह्यू फार कमी प्रमाणात पाहायला मिळाले, म्हणजे यावरून पंचांची जी क्वालिटी आहे ती यावेळेला स्पष्टपणे दिसताना पाहायला मिळते. अप्रतिम टप्पा अचूक पद्धतीने आहे. यावेळेला सरळ चेंडू निघून जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. काही स्पर्धांमध्ये आपण पाहिलं असेल, ऑब्झर्व केलं असेल की सातत्याने रिव्ह्यू घेताना आपण पाहू शकलात. एक जर इनिंग मध्ये आपण पाहिलं तर 2-3 वेळा रिव्ह्यू आपल्याला पाहायला मिळतात, परंतु इथे आजच्या दिवसात फार कमी प्रमाणात मित्र म्हणे 2 ते 3 वेळा फक्त रिव्ह्यू चेक केलं गेलं, थर्ड अंपायर रिफर केलं गेलं. म्हणजे एक स्पर्धेची क्वालिटी आणि पंचांची क्वालिटी यावरून स्पष्टपणे निदर्शनास येते. अप्रतिम टप्पा अचूक पद्धतीने आपण पाहू शकाल. अचूक टप्पा, भेदक मारा, बाउन्स मिळाला, कारण ही खेळपट्टी मातीची आहे आणि मातीच्या खेळपट्टीवर तुम्हाला कला कौशल्य दाखवण्याची संधी प्राप्त होते. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 21 वर जाऊन पोहोचली. बॉल फेकून झाले ते आतापर्यंत 4. येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 8 आणि 8 बॉल मध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या 21. अर्धा धावसंख्येचा पल्ला जरूर पार केलाय आई कुर्लाई सरतोडीच्या बॅटरने, परंतु इथून कशी रणनीती असेल याकडे सुद्धा लक्ष वेधित राहिलंय खेळाडू कक्षांमधून. इथे बाउन्स टाकला होता, जाणून बुजून बाउन्स टाकला अमित पाटील अण्णाने आणि सरळ चेंडूला फेकून दिलं 6 धावांकरता. हा बॉल आहे 24 कॅरेटचा. या बॉलवर मिस टायमिंग स्ट्रोक सुद्धा जरूर बाहेर जाताना पाहायला मिळतो. षटकार, 6 धावा. कुंदन कॅन्डी 27 रन्स ऑन दी बोर्ड, 7 बॉल आणि विजयासाठी 15 रनची आवश्यकता आहे. अगोदरचा बॉल होता तो नॅचरल बाउन्स मिळाला होता. इथून ऑन साइडला रिदम मिळाला, लयबद्ध झाला. दीपेश चौधरीचं रिॲक्शन पहा. ओ माय गॉड, क्या बात है दर्शन. सुपर टायमिंग, परफेक्ट टायमिंग, टेक्निक, टॅलेंट अँड टेम्परामेंट सुपर, अप्रतिम पाहायला मिळाला. आता संघाची धावसंख्या 33. आई कुर्लाई सरतोडी टीमची उज्ज्वल संघ मथाने अडचणीत आलाय. आता बॉल आहे 6 आणि 6 बॉल मध्ये 9 रनची आवश्यकता आहे. सामना बरोबरीत सुटला तर सुपर ओव्हर आपल्याला पाहायला मिळेल. 6 बॉल आणि 9 रन्स हे सामन्याचं समीकरण आहे. काय सामना रंगतदार स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही संघ बलाढ्य, दोन्ही संघ तेवढ्याच ताकदीचे, दोन्ही संघ प्रतिभेचे पाहायला मिळतात, परंतु या वेळेला दर्शन एक प्रतिभावंत खेळाडू म्हणून आपल्याला पाहायला मिळतोय. सॉलिड बॅटिंग. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 33. 2 षटकार अफलातून. 5वा बॉल जो अमित पाटील अण्णाने जो खांद्याच्या जोरावर बाउन्स करण्याचा प्रयत्न केला होता, त्याच्या अगोदरचा बॉल होता तो बाउन्स मिळाला होता, जो नॅचरल बाउन्स होता, परंतु इथून जर आपण पाहिला थोडासा रिदम तुटला, लयबद्ध झाले होते फलंदाज दर्शनने पाहिलं. आता मात्र इथे संधी आहे, त्या अपॉर्च्युनिटीचा पुरेपूर फायदा घ्यायला हवा. 6 बॉल आणि 9 रन्स. काय बॅटिंग केले दर्शनने, आक्रमकता सिद्ध केले. गोलंदाज सज्ज होईल साहिलच्या हातामध्ये हा चेंडू सुपूर्द केलाय, म्हणजे 6 बॉल 9 रनचे धागे दोरे. व्हॉट अ शॉट. सरळ चेंडू निघून येईल आमच्या समालोचन कक्षेच्या छतावर. या शामियानाला अभिवादन करणारा अप्रतिम बाप्पा मोरया चषक षटकार. व्हॉट अ शॉट बाय सागर. तीन रनची आवश्यकता. काय सागरचा स्ट्रोक पाहायला मिळाला साहिलच्या अगेन्स्ट. हलकेच्या हाताने चेंडूला याला म्हणतात सेन्सिबल बॅटिंग. काय क्रिकेट खेळलंय, सुपर बॅटिंग करत असताना. 40 वर धावसंख्या, 4 बॉल आणि 2 रनची आवश्यकता आहे. उज्ज्वल संघ मथाने एक अप्रतिम सफाळे विभागातील टॉपचा संघ म्हणून ओळखला जातो आणि त्या संघाला या वेळेला आपण पाहू शकतायत आतापर्यंत नामुष्की ओढवली गेले.
अजून सुद्धा भविष्यवाणी देणं मूर्खपणाची गोष्ट म्हणून संबोधली जाते. अजून 4 बॉल आहेत, काही होऊ शकते या क्रिकेटच्या खेळामध्ये. शॉर्ट ऑफ प्लेन चेंडू होता. दीपेश चौधरी पुढे सरसावत आहे. सिंगल मेल, सिंगल मधून डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न, विकेट मिळण्याचे चान्सेस आणि इथे 2 धावा. क्लिअर मॅच. कॉंग्रॅच्युलेशन, विजयावर शिक्कामोर्तब केला गेला. काय 2 फलंदाजांमध्ये अंडरस्टँडिंग पाहायला मिळाली. सिद्धार्थ पवार बाद झाला, तुषार गरज बाद झाला, रोहन पवार बाद झाला, परंतु आम्ही चांगलं खेळणार रवींद्र बाद झाला. आणि अशा सिच्युएशन मध्ये विकास किनी खुश होताना पाहायला मिळतात. आई कुर्लाई सरतोडी या टीमवर कॉंग्रॅच्युलेशन अँड हार्ड लक. उज्ज्वल संगम मथाने टीम या स्पर्धेमध्ये आपला प्रवास इथे समाप्त होत असताना पाहायला मिळतोय. आणि या हंगामासाठी आपल्याला अनेक शुभेच्छा असतील आमच्या आयोजकांच्या वतीने. अर्थातच